हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल। कधी कधी खूप उदास वाटतं, खूप एकटं वाटतं, आपलं कोणीच नाहीये जगामध्ये असं देखील वाटतं। हा प्रसंग माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांवरच येतो। सगळी माणसं आजूबाजूला असतात, आपल्या आजूबाजूला आपली सगळी म्हणजे आई वडील असतात, कधी कधी नवरा असतो, कधी मुलं असतात, सगळी आपल्या जवळ असतात। पण तरीही या सगळ्यांमध्ये आपल्याला असं वाटतं की एकटं पडलेलो आहे। एकटेपण माणसाला निराशा आणतं। एकटेपणातून बाहेर कसं पडायचं, एकटेपणा वाटल्यावर काय करायचं, नक्की एकटेपणाशी सामना कसा करायचा, खरोखरच जर तुम्ही एकटे असाल तर त्या एकटेपणाशी सामना कसा करायचा, हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आज ब्लॉगच्या ऐवजी म्हटलं मोटिवेशनल व्हिडिओ करावा, जेणेकरून तुम्हाला तो आवडतो आणि तुम्हाला असे विषय ऐकायला सुद्धा भरपूर आवडतात। लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला एकटेपणा वाटतो त्यावेळेस चटकन कुणाला तरी फोन लावा। एखादी अशी मैत्रीण जिच्याशी तुम्ही खूप दिवस बोलला नाहीये, असा एखादा ग्रुप, तुमच्या शाळेचा ग्रुप असेल किंवा तुमची एखादी मैत्रीण असेल, तुमचा एखादा मित्र असेल, तुमची एखादी नातेवाईक असेल, तुमची बहीण असेल, भाऊ असेल, असं कोणीतरी जे तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल, ना की तुम्हाला त्याच्यावर उपदेश देईल। कारण तेव्हा तुम्हाला गरज असते कोणीतरी समजून घेण्याची, उपदेशाची नव्हे। अशा वेळेस सरळ कुणाला तरी फोन लावा आणि आज तुम्हाला एकटं वाटतंय एवढंच सांगा। बघा तुम्हाला तिकडून काय प्रतिसाद मिळतो। इथून प्रतिसाद नाही मिळाला तर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी जावा ज्या ठिकाणी जायला तुम्हाला खूप आवडतं। तुमच्या इथे जवळच आसपास एखादी बाग असेल तर बागेमध्ये जाऊन बसा। बागेमधल्या झाडांकडे बघा, झाडं कशी हालतात बघा, ती हिरवळ डोळ्यामध्ये साठवा, तिथले पक्षी डोळ्यामध्ये साठवा, तिथे खेळणारी लहान मुलं, बागडणारी मुलं, हसणारी मुलं बघा किती प्रसन्न तुम्हाला वाटतं ते। तुमच्या शेजारी एखादी नदी, तलाव, तळ असेल, तिथे बसण्यासाठी जागा असेल, तिथे जाऊन बघा। तळ्यामध्ये सहजच एखादा दगड टाका, त्याचा आवाज ऐका। समुद्र असेल तुमच्या इथे तर समुद्राच्या इथे जाऊन बघा, समुद्राच्या लाटा पायावरती घेऊन बघा। नदी असेल तर त्यामध्ये पाय बुडवून बसा, खूप मनशांती मिळते। मनशांती मिळवण्यासाठी मेडिटेशन करा, आपल्या आत्म्याशी जोडले जावा। आपला आत्मा इथे असतो, ह्याच्याशी जोडले जावा, फक्त ह्याच्याशी जोडले जावा। कधीही तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही। एकटेपणा हा असा रोग आहे, जर तो एकदा लागला तर तो अत्यंत माणसाला खालावत नेतो आणि कित्येक जणांना तर यातून आत्महत्या करण्याचे सुद्धा विचार मनामध्ये येतात। असे विचार मनात येत असतील तेव्हा तुम्ही कधीही एकटे राहू नका। पटकन अशा ठिकाणी जा जिथे माणसे असतात, तिथले त्यांचं दुःख बघा। रस्त्यावर कडेला बसलेले भिकारी लोक जे असतात, बिचारे ज्यांच्या नशिबाला भीक मागणे असते, त्यांच्याकडे बघा। कष्ट करणाऱ्या कामगारांकडे बघा, ओझी वाहणाऱ्या हमालांकडे बघा। त्याचप्रमाणे पोटासाठी जी हमाल लोक पाठीवर ओझं घेऊन फिरत असतात त्यांच्याकडे बघा। शेतकरी लोकांकडे बघा, कष्ट करणाऱ्या माणसांकडे बघा। त्यांच्यापेक्षा तर तुम्ही सुखी आहात ना। 10 रुपये मागणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे बघा, ज्याच्या पोटामध्ये भुकेने जीव व्याकुळ झालेला असतो। पोटाला तिडीक बसणे म्हणतात ना, पोटातली आतडी गोळा होणे असं म्हणतात ना, अशा भुकेने सुद्धा या जगामध्ये 100 10 लोक रोज तडफडत असतात। त्यांना 10-20 रुपयाचं काहीतरी खायला देऊन बघा किती मनशांती मिळते ते। आयुष्यामध्ये तुम्हीच एकटे नाहीये, आयुष्यामध्ये तुम्हीच एकटे दुःखी नाहीये। तुमच्यापेक्षाही खूप दुःखी माणसे या जगामध्ये आहेत। तुम्हाला राहायला घर आहे, ही तुमची प्लस बाजू आहे, भले ते भाड्याचे असो किंवा स्वतःचे आहे। आज तुम्ही म्हणजे मी सुद्धा आज एका चांगल्या घरामध्ये राहत आहे, चांगल्या वस्तीमध्ये राहत आहे। माझी मुलं शाळेमध्ये जात आहेत, माझी मुलं कॉलेजमध्ये जात आहेत, माझ्याकडे घालायला कपडे आहेत, माझ्याकडे घालायला थोडेफार छोटे का होईना दागिने आहेत, मला विचारायला माझी मुलं आहेत, आई वडील आहेत। मग कुठून तुम्ही एकटे आहात मला सांगा। आपल्या आयुष्यामध्ये जर एकटेपणा घालवायचा असेल तर घडाघडा बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका। जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही तोपर्यंत तुमचं एकटेपण वाटणार नाही। जर तुम्हाला एखाद्याचा राग आला असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीशी तसं बोलू शकत नसाल तर लिहून काढा। एक डायरी घ्या, एक वही घ्या, एक पेन घ्या। तुम्हाला त्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या सगळ्या भावना एका पानावर लिहून काढा आणि नंतर ते पान जाळून टाका आणि तुमच्या आयुष्यातून त्या व्यक्तीचं स्थान हळूहळू करत खाली करा। एकदम आपण कुणाला मनातून काढू शकत नाही, पण हळूहळू स्टेप बाय स्टेप ज्या व्यक्तीकडून तुम्हाला आयुष्यात त्रास होतोय, खूप जास्त त्रास होतोय, की त्या व्यक्तीने तुम्हाला
तुमचं सगळं जगणंच वेगळं करून टाकलंय, जगणंच नकोसं करून टाकलंय, अशा व्यक्तीला स्टेप बाय स्टेप आयुष्यातनं काढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असं कराल आणि जर ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की या व्यक्तीशिवाय मी जगू शकतो, त्या दिवशी तुम्ही जिंकलात म्हणून समजा आणि त्या दिवशीपासून तुमचं एकटेपणा संपलं म्हणून समजा. घरात एकटे असाल तर टीव्ही अवश्य बघा, मात्र टीव्हीवर कधी बातम्या किंवा काय ते ह्याच्यासारख्या सिरियल बघू नका. क्राईम पेट्रोल, एकेकाळी ना मी सुद्धा क्राईम पेट्रोल बघायचे आणि ते बघून मनामध्ये विचित्र विचित्र विचार यायचे. मी बंद केलं, पूर्ण बंद केलं. फार वेळ होतो तेव्हा, युट्यूब नव्हतं किंवा काही नव्हतं आणि काम झालं थोडंफार वेळ असला की एखादा क्राईम पेट्रोलचा भाग बघायचा, हे माझं नियमित ठरलेलं असायचं. पण त्यामुळे विचारचक्र बदलतात, न्यूज बघितल्या की विचारचक्र बदलतात. एखाद्या ठिकाणी भूकंप झाला, एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झालाय, मग आपल्या इथे तर असं होणार नाही ना. आपल्या ऍक्सिडेंट बघितला की आपल्या पतीचा तर ऍक्सिडेंट होणार नाही ना, आपल्या मुलाचा तर ऍक्सिडेंट होणार नाही ना. बघा तुम्ही, असे विचार डोक्यामध्ये येतात. आता ती सिरियल होती बघा, नवरा काहीतरी नवरा बायकोची सिरियल होती, मला आता त्या सिरियलचं नाव सुद्धा नीट आठवत नाहीये. माझ्या नवऱ्याची बायको, ती सिरियल बघून तर बायका, प्रत्येक बाई पुरुषावर डाऊटच घ्यायला लागली होती. अशा सिरियल पासून लांब राहा ज्यातून तुमच्या घरामध्ये वाद लागतील. त्यापेक्षा स्वामी समर्थांची सिरियल बघा, चांगलं काहीतरी बघा, घेण्यासारखं काहीतरी बघा, ज्यातून तुम्हाला काहीतरी मोटिवेशन मिळेल. मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून सर्च केलं तर 50 मोटिवेशनल व्हिडिओ येतील, ते बघा. तुम्ही बघा, मोटिवेशनल जितकं ऐकाल, जितकं बघाल, जितकं राहाल, तितकं तुम्ही समोरच्याला तसं आनंदी ठेवू शकाल. तुमच्या आजूबाजूचा ओरा जो आहे ना, तो कायम क्लीन ठेवा, कधीही तो चुकीचा करू नका. तुमचा ओरा जितका क्लीन, जितके तुम्ही क्लीन, तितकं तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंदित होण्यास मदत होईल. एकटेपणा हा आयुष्याला लागलेला एक आजार आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नही तुम्हालाच करायचे आहेत. त्यातनं तुम्हाला पूर्णपणे बाहेर पडून तुम्हाला माणसात यायचं आहे किंवा एकटं असूनही आनंदी राहायचं आहे का एकटं असल्या आहात म्हणून आत्महत्या करायची आहे, विचार तुमचा आहे. आयुष्य एकदाच मिळतं, आयुष्य सुंदर आहे, जगलात तर खूप सुंदर आहे, अन्यथा खूप भयानक देखील आहे. अनुभवांचे शिदोरी सोबत घेऊन अनुभव आपले शेअर करायचे आहेत. माझ्याकडे भरपूर आहे अनुभवांची शिदोरी. भरपूर माणसांना मी आयुष्यामध्ये ओळखलं आहे, भरपूर लोकांना, जवळच्याच लोकांना बदलताना बघितलं आहे, जवळच्याच लोकांना माझे पाय खेचताना बघितलेलं आहे. असे अनेक अनुभव मी सुद्धा घेतलेले आहेत. तरीही सगळं मागं टाकून आज पुन्हा एकदा एक नवीन संसार उभा करून मी पुन्हा एकदा उभी आहे. आणि माझ्याकडून तुम्हाला मला हेच शिकवायचं आहे की कधीही आपल्या स्वतःला एकटे समजू नका. एकटे असाल तरीही जगा, कारण देवानं तुम्हाला आयुष्य दिलं आहे. काहीतरी कारण आहे, त्याच्या मागेही कारण आहे. उद्या काहीतरी चांगलं होणार आहे या आशेमध्ये आजचा दिवस घालवा, ना की काल का असं झालं होतं यामध्ये तुमचा पुढचा दिवस घालवा. नेहमी असं लक्षात ठेवा की उद्याचा दिवस चांगला येणार आहे. मी खूप आनंदी आहे, मी खूप भाग्यवान आहे, मी 2 वेळचं जेवतो आहे किंवा जेवते आहे, माझ्या अंगावर कपडा लत्ता आहे, मला राहायला भाड्याचं का होईना घर आहे. काही जण याची स्वप्न बघत असतात की माझ्याकडे घर असतं तर, माझ्याकडे कपडे असते तर, माझ्याकडे आई असती तर, माझ्याकडे वडील असते तर, माझ्याकडे बहीण असती तर, मला भाऊ असता तर, माझं लग्न झालं असतं तर, मला मुलं असती तर. बघा किती प्रश्न आहेत, ते तुमच्याकडे आहेत का? नाही ना. मग तुम्ही खरंच खुश राहायला शिका. मी सांगते म्हणून रोज थोडंसं हसा आणि जगणं किती सुंदर आहे हे तपासून बघा. श्री स्वामी समर्थ.